आज बोरकवडी येथे आमदार केसरी भव्य असं मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला आहे कात्रज मांगडेवाडी कुमटेकरांचा वजीर आणि पालेगावकरांचा बादल. आपल्यासोबत सर्व आयोजक म्हणजे मंडळी सगळी मालक असतील, सहकारी त्यांचे सगळे आहेत. पहिल्यांदा सगळ्यांचं आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. शेठ, तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. आपलं नाव सांगा पहिल्यांदा. माझं गोरख मांगडे, मांगडेवाडी कात्रज. बरं, आपल्या नंदीचं नाव काय? वजीर. शेठ, काय सांगाल आज एक मोठं यश म्हणजे तुम्हाला मिळालं, आपल्या वजीरनं केलंय. पहिल्यांदा आजचा आनंद काय असेल आपला? आजचा आनंद मोठा असेल आनंद की कडनी गाडी लागून सुद्धा एक नंबर केला. भरपूर आनंद झाला. काय सांगाल वजीर आणि आज बादल ही जोडी पाहिली, कसं काय नियोजन झालं होतं आज पहिल्यांदा? नियोजन झालं पहिलंच आमचं. गाडी चांगली पळणार म्हणून गाडी आज हे केलं, पण कडनी सीमेला ज्यावेळेस गाडी हे झाली त्यावेळेस कारण वाटलं होतं की एक नंबर आज आपला निश्चय नक्की आहे. पहिला आमचा पहिलाच पायरा झाला. पहिली गाडी पडली होती आमची, सुट्यात पडली होती. पाऊस आल्यामुळं सीमे नाही झाला, तर ते म्हणले मग ह्या मैदानात आपण पळू गाडी. गाडी चांगली पळाली, गटाला सीमेला गाडी चांगली पळाली. हो, भरपूर दिसणार इथून पुढं अजून. प्रशांत ड्रायव्हरच आहे, त्यांना सलगरी किंगच आहे आणि ड्रायव्हर चांगला आहे. म्हणजे काही विषय बादल काय सांगा? बादल बैल तर खूप चांगला आहे. मुंबईवरून आलेच आमचे मित्र हे सगळे. बैल आहे बादल. म्हणजे बादल आता इकडं जस्ट पाहायला का आपलं मुंबईला पळतं कसं काय? बादलचं नियोजन कोण करते? काय बोला की. नमस्कार शेठ, काय नाव आपलं? माझं नाव वीर देसाई आणि हे आमचे काका आहेत संदीप देसाई. आमची गाडी पळते कापडी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई पालेगाव नंबरमध्ये नाव. आता अंबरनाथ नावाने म्हणजे तुम्ही तिकडं पण तुमचं नाव चर्चेत आहे, पण ह्या नंदीने इकडं आता पश्चिम महाराष्ट्र घाटावर पळतोय, एक नाव चांगलं करतोय. दादा काय सांगाल आपला अंदाज? जेव्हा पण आम्ही वरती आलो आहे मैदानाला, कधीच बादलने आम्हाला नाराज नाही केला. ज्या ज्या मैदानाला आलो आहे त्या त्या मैदानाला वजीरने चांगली साथ दिली, कारण दोन्ही रस्त्याने आतून पळाला आणि सेमी आणि फायनल कडायला लागले आणि गाडी एकदम चांगली पळाली. सलगरी किंग बद्दल काय सांगाल? कारण की गाडी आज टॉपचीच चालवली त्यांनी फायनलला. जसं सांगितलेलं तसं प्रशांत ड्रायव्हरने केलं आणि त्याप्रमाणे एक नंबर केला. कुणाच्या नावाने पळतो आपला बादल मैदानामध्ये? कापडी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई पालेगाव अंबरनाथ. आता मोठं मैदान आहे पुढचं आपलं पेडगावचं हिंद केसरी मैदान. तर आता त्या नियोजनासाठी आपल्याला आत्ता नंदींना महत्त्वाचे गुलाल आहेत, कारण की आता ह्या जे मैदान होतील त्याच्या अगोदर त्याच्यावर पहिरे आपले होणार. तर आता तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय की आता आपलं एक नंबर तर भेटला आज, पण आता पेडगावचं मैदान असेल, ही गाडी पळताना दिसेल का आपलं कसं असेल काय? आता भावड्याने नियोजन केलंय, काय होतंय का? कारण बादल जेव्हा आदात होता तेव्हा आम्ही पेडगावला फायनलला राहिलेलो आहे. बरं, काय सांगा आता पेडगावची तयारी वगैरे झाली तुमच्या दोन्ही नंदींची असतील काय? करू तयारी, चाललंय जरा गाडी पळवायची म्हणून, पण आता बघू कसं नियोजन होतं त्याच्यावर. नक्कीच. शेठ, आता बघताय तुम्ही आता म्हणजे आजचं मैदान एकंदरीत कसं झालं काय सांगाल तुम्ही? चांगलं मैदान झालं. फाटी कशी होती? फाटी छान होती. पाटी बैलांना पळायला चांगली होती. पुढे जागा भरपूर होती. आता वजीर कुठल्या मैदानात आपल्याला पाहायला पळताना? वजीर कुठल्या मैदानात पळताना पाहायला पडतो? वजीर आता 13 तारखेला सोनेरा. वजीरची काय खासियत आहे? वजीरची खासियत लय सांगितली तर लय भरपूर स्पीड तर एवढी गती लावतो की शेजारी गाडी असली तर त्याला हेच नाही. बादल बद्दल काय सांगाल? बादलला जेवढी पब्लिक असेल तेवढा बादल पळला. एक नंबर केलं तर कडून गेला आणि मुंबईला आम्ही बिंजोडला टॉपला आहे. बिंजोडची कशी काय तिकडची शर्यत? तिकड शर्यत काय वाटतंय तुम्हाला? फरक आता आमची सीझन संपत आली, कारण आम्ही वरती मैदान येतो, कारण त्याची सवय अशी आहे का तो कुठं राहत नाही. आम्हाला मुंबईवरून डायरेक्ट इकडे वरती यायला. मग आता बिनजोड झाल्यानंतर पहिल्यांदा इकडे मैदान पळलाय का तुम्ही? नाही, याच्या आधी पण आम्ही मैदान केलंय, पण हे नियोजन आमचे जे रायफल आहेत 51 वाले त्यांच्या मार्गदर्शन. आमचा 1 नंबर नव्हता झाला, 2 नंबर झालता, बाकी 3 झालता, 4 झालता, 6 झालता, 7 झालता, 5 पण झालता, 1 झालाच नव्हता, आज 1 झाला. आमची विनंती कुमटेकरांचं पण वजीर आहे, त्याचं पण तुम्ही टॉप मध्ये नाव ठेवा.
आमचं 100% नाव नाही घेत राहणार, तुम्ही 100%. 100% तुम्ही राहणार. नाव घेत नाही. सगळे आमचे मित्रमंडळी जरा म्हणतात की आपल्या वजेतच का नाही येत नाव 100%. म्हणून राहणार. हा आला ना नाव आता नाही आता आज एक नंबर करून तुमच्यासाठी नाही इथून पुढं पण ते नंबर भरपूर आहे जवळजवळ 100%. म्हणजे पुरा म्हणजे तो गुलालाचा बेता बादशाह आहे पण त्याचं नाव घेत नाही बरोबर. म्हणून की एक हे की वजीर नाव घ्या. आमची मित्रमंडळी सगळे म्हणले युट्यूबवर आपलं नाव नाही येत 100% शेट नक्कीच टॉप मध्ये 100% एकशे शेट. टॉप मध्ये तुम्ही द्या काय त्या म्हणजे वजीर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला दोन्ही पण मालकांना सगळे सहकाऱ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.